मिरजेतील कुंभार हॉस्पिटल येथे रुग्ण दगावल्याने नातेवाईकांनी घातला गोंधळ। जैनुद्दीन रुकुंदी असे दगावलेल्या रुग्णाचे नाव। रुकुंदी यांचा हात पडल्यामुळे दुखावला गेला होता। दुखापत असल्याने मिरजेतील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर उत्तम कुंभार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। तपासणी झाल्यानंतर प्रकृती ठीक होती। रुग्णालयातील नर्सने इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती गंभीर झाली। यातच रुग्ण दगावला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। यावेळी नातेवाईकांनी रुग्णालय आवारात मोठी गर्दी केली होती। पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। घटनेनंतर नातेवाईकांनी डॉक्टरांवर कारवाई करावी, गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांचा गोंधळ सुरू होता। उनकी बेटे से 5 बजे यहाँ दवाखाने को लाई थी। यहाँ दवाखाने लाई तो इसका हाथ दुख रहा है, मलम देंगे ना तो गोला देंगे कर को लगा दी हमें। यहाँ चलते फिरते यहाँ क्या लंगड़े नहीं, क्या लुल्ले नहीं, क्या कुछ भी नहीं, शुगर नहीं, बीपी नहीं, कुछ भी नहीं है मेरे बाप को। मेरे बाप को कैसे इंजेक्शन करे, सिस्टर नहीं है, डॉक्टर मेरे को मेरे बाप को जांच करे और क्या हो रही नहीं। बाप को स्टॉप इधर नहीं है, हाथ को गई इतना कि स्टॉप को यहाँ बुलाने डॉक्टर सीधा हाथ को गया से डॉक्टर ये डॉक्टर को बोला सिस्टर ने जाना नहीं तो मतलब पूरे यहाँ बुलाने में क्या ये धर्मशाला है क्या सिस्टर ने कुंभार दवाखाने में आई थी। कुंभार दवाखाने चुप पड़ने दवाखाने में आए थे। कुंभार अंगा लगाने आए यहाँ, अंगा लगाया मेरे बाप हत्ता बाप को जैसा हत्ता है वो मेरा कुंभार हराम मेरा बाप को हत्ता। जैनुद्दीन रुकुंदी मैं निस्ता बाप को मेरे दवाखाने विकलांग लाया था, हाथ को लगाता कर वो फ्रैक्चर रहता कर विकलांग लाल में लागू सब करिए टेस्ट उनका ऊपर ले जाओ एक इंजेक्शन दे सकता इनके कहता हालत गंभीर हो गई इनकी। अभी सब क्या होना सब स्टाफ सब नाट गया बाद में सब नहीं होने में 4 मिनट आधा घंटा बोले थे इनको डॉक्टर को क्या और बोलो नहीं था दूसरे डॉक्टर को ले जाते हैं को भी तो अभी कौन भी रहा नहीं सब चीजें नाट गए डॉक्टर तो भी नाट गए सब एक बात मिलता है डॉक्टर सब पुलिस आने में वो सिस्टर ने दिले नाटक भी होने बाद में ऐसा होने में बोलने वाला नहीं आना दवाखाने पर मैं दवाखाने पर गई थी 5 बजे तपासा कर्या फोटो कार्या सब अच्छा है क्या भी नहीं। यहाँ जगह सुविधा कर गया फोटो भी कार्या मुझे बाद में क्या करे एक सिलेंडर गाड़ी होना इंजेक्शन करी होना 800 रुपये खर्चा आता कर गए मुंह मोंदे कर गए वो भी दे 800 रुपये 2900 की दवा भी लिख दिया वो भी ले कैसे इंजेक्शन करी उन्हीं किसी मालूम नहीं साबर उनको ऐसा झटका है नमदी वही खलासी के बाद में हमें जबरदस्ती की करते जान में जान है नहीं उनकी वो डॉक्टर ही डॉक्टर आया तो आया यो मेरे हाथ की होता नहीं दूसरे दवाखाने में लग जाओ करा क्या नहीं और गांड को पवा लगा लेकिन हाथ डॉक्टर है क्या हजाम आए उन्हें अत्याच बोलो दवाखाने अंदर एकला भी नहीं। संध्याकाळी 5च्या सुमारास जैनुद्दीन रुकुंदी यांना उत्तम कुंभार यांच्या हॉस्पिटलमध्ये हाताला मार लागला म्हणून दाखल करण्यात आले होते। मात्र अवघ्या एका तासामध्येच त्यांना एक इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचं मयत झालेलं आहे। त्यामुळं नातेवाईक व परिसरातील लोकांचा आक्रोश पाहता या दवाखान्यामध्ये फार मोठी तोडफोड होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। त्याच वेळेला मिरजेमधील बऱ्याचशा लोकांनी कार्यकर्त्यांनी येऊन सर्वांना शांत करून पोलिसांना बोलवून घेऊन इथं कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रुग्णाच्या नातेवाईकांना समजावून सांगून त्यांना लिगली प्रोसिजर फॉलो करण्यासाठी त्यांना तयार करण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे त्यांच्या मुलाने PM करून घेऊन रीतसर न्याय मागण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्या पद्धतीने सर्वांनी आता शांत राहून कुठल्याही प्रकारची तोडफोड न होता कुठल्या प्रकारचं वाईट घटना न करता कायदेशीर मार्गाने न्याय मागण्यासाठी अवैध मेडिकल प्रॅक्टिस कृती समितीतर्फे मिरजच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे प्रयत्न करण्यात येईल आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू। असे असणार आहे की ज्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचं मयत झालेलं आहे त्याच्यावरती त्या डॉक्टरवरती व त्या हॉस्पिटलवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही मागणी करणार आहोत।